माणूस तेव्हाच खऱ्या अर्थाने बदलतो जेव्हा त्याचं मन कोसळतं आणि त्याला पुन्हा कोणी उभं करायला येत नाही। कधीतरी मनात खूप असं वाटतं कोणीतरी यावं, काहीही न बोलता मिठीत घ्यावं आणि फक्त एवढंच म्हणावं, मी आहे ना, थांब। जेव्हा आपलं सर्वस्व आपण कोणासाठी देतो आणि शेवटी तुझ्यामुळे मी तुटलो हेच वाक्य ऐकावं लागतं तेव्हा आतून सगळं संपून जातं। नातं टिकवायचं असेल तर दोघांनीही झुकावं लागतं। फक्त एक जण झुकत राहिला तर एक दिवस तोच पूर्णपणे हरवतो। कधी कधी मनातलं इतकं साचून जातं की शब्द हरवतात आणि मग फक्त शांततेतून अश्रू बोलायला लागतात। सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं कारण कोणालाही आपली कमजोरी दाखवायची नसते, पण झोपताना स्वतःशीच लपलेले अश्रू खूप काही बोलून जातात। एखाद्या माणसाची आठवण इतकी खोल जाऊन बसते ना की त्याच्याशिवाय सगळं अपूर्ण वाटायला लागतं। माणसं वाईट नसतात, फक्त ती तशी वागायला लागतात जेव्हा त्यांचं मन कोणीतरी चिरडून गेलं असतं। कधी कधी आपल्याला काहीही नको असतं, फक्त एक असा हात हवा असतो जो आपलं डोकं हलकं हाताने थोपटून म्हणेल, मी तुझ्या सोबत आहे। मनातली शून्यता सगळ्यात मोठी वेदना असते। ती कुठेही दिसत नाही पण आतून संपवून टाकते। कधीतरी इतकं एकटं वाटतं की आपल्या श्वासाचाही आवाज खोटा वाटतो। आपण स्वतःला सांत्वन देत बसतो। एवढं सहन केलं की आपण आपल्यालाच परकं वाटायला लागतं। मग लोकांचं वागणं फारसं फरक करत नाही। माणूस निघून गेला तरी चालतो, पण आठवणी तुझ्या खोलीच्या भिंतीवर आजही आवाज करत राहतात। प्रेम कधीच अचानक संपत नाही, ते हळूहळू मरतं। वेळेच्या अभावाने, संवादाच्या तुटवड्याने आणि मनात साचलेल्या गैरसमजांनी। सगळंच गमावूनही शांत राहणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला आयुष्य शिकवतं। हात सोडला नाही म्हणणारे कधी कधी सर्वात आधी मोकळे होतात आणि आपण उरतो फक्त त्या घटनेच्या आठवणीमध्ये अडकलेलो। कधी कधी माणसं जवळ असूनही अपरिचित वाटतात आणि ती अपरिचयाची जाणीव सगळ्यात जास्त वेदनादायक असते। शब्द कधी कधी जखमा करतात, पण मौन त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतं। कुणाला एवढंही आपलं मानू नका की त्याच्या नसण्याने तुमचं अस्तित्वच हरवून जावं। कधी काही नातं वेड्या आठवणीमध्ये अडकून राहतं, ते तुटत नाही, फक्त बदलतं आणि मनात खोल खोलवर